अनिल गोटे यांनी शरद पवारांची भेट घेतली। तब्बल 26 वर्षांनी या दोघांमध्ये भेट झाली। तेलगी प्रकरणावरून दोघांमध्ये वितुष्ट निर्माण झालं होतं, पण धुळे लोकसभेची निवडणूक लढणार असल्याची घोषणा भाजपचे बंडखोर आमदार अनिल गोटे यांनी केली आहे। राजकारणामध्ये कुणीही दीर्घकाळ शत्रू नसतो असं अनिल गोटेंनी म्हटलंय। त्यामुळे अनिल गोटेंनी शरद पवारांची भेट घेतली आहे। जवळपास 26 वर्षांनी ही भेट झाली आहे। खासदार राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे यांचा पराभव करण्यासाठी आपण लोकसभा निवडणूक लढवणार असल्याची घोषणा त्यांनी केली आहे। या पार्श्वभूमीवर दोघांमध्ये होत असलेल्या या भेटीला महत्त्व प्राप्त झालेलं आहे। धुळे लोकसभा मतदारसंघातून अनिल गोटे उभे राहणार आहेत अशी घोषणा त्यांनी केली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर ते पवार यांना भेटायला गेले होते। आपल्यासोबत अनिल गोटे आहेत। आज त्यांनी राजकारणातली एक मोठी बातमी केली आहे, विशेषतः शरद पवार यांची भेट। एक मिनिट, 3, 2, 1 गो। आज राजकारणात एक मोठं वळण मिळताना पाहायला मिळतंय। आज अनिल गोटे लोकसंग्राम पक्षाचे अध्यक्ष त्यांनी थेट चक्क शरद पवार यांची भेट घेतली आहे। राजकारणात काही होऊ शकतं याला असंच म्हणतात। इतकी प्रचंड दुश्मनी असेल, विदुष्ट असेल, अशा परिस्थितीत देखील तुम्ही थेट शरद पवारांची भेट घेतली, काय नक्की कारण आहे? नाही, राजकारणामध्ये कायमचे शत्रू आणि कायमचे मित्र कधी ठरलेले असतात। काय आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो, कालचे शत्रू आजचे मित्र होतात। काय इतकं लाईटली घ्यायची गोष्ट आहे ती। काय नाही, पण एवढं लाईटली घ्यायला काहीतरी कारण असेल ना महत्वाचं? नाही, याचं कारण असं आहे की धुळे लोकसभा मतदारसंघात काय जे संरक्षण राज्यमंत्री आहेत यांनी संबंध धुळे लोकसभा मतदारसंघाची वाट लावली। काय रेल्वेच्या रिझर्वेशनच्या पत्राचे पैसे घेणे, काय शिफारस पत्राचे पैसे घेणे, एवढंच काय तर जाहीर सभेत आरोप झाले त्यांच्यावर की तिरुपती बालाजीला 5,000 रुपये घेतल्याशिवाय पत्र देत ते जायचं मुक्कामाचं। काय हा बाजार केला, बाजार त्यांनी। काय त्यांनी 183 बदल्या केल्या, त्याचे काही पत्र आहेत माझ्याकडे। काय आता माझं जे आहे ते ओपन आहे। काय त्यामुळे मी ठरवलंय की निवडून कोण येईल हे महत्वाचं नाही, भामरेचा पराभव करणं हे माझं उद्दिष्ट आहे। काय पवारांची काय चर्चा झाली? नाही, ते आमची दोघांमधली प्रॉपर्टी आहे, ती मी काय शेअर करणार नाही कोणाची। नक्कीच मी धुळे लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढवेल आणि सुभाष भामरे हे माझे कट्टर विरोधक आहेत आणि त्यांच्या विरोधात निवडणूक लढेल आणि त्यासोबत कोणाशी मैत्री करायची असेल तर मैत्री करणार असं थेट जे आहे विधान जे अनिल गोटे यांनी केलं आहे। प्रफुल्ल साळुंखे, न्यूज 18 लोकमत, मुंबई।